काज किए बड़े देवन के तुम, वीर महाप्रभु दैक विचार। कौनस संकट मोर गरीब को, जो तुमसे नहीं जाते डारो। बेगे हरो हनुमान महाप्रभु, जो कछु संकट होया मारो। को नहीं जानत है जग में कपी, संकट मोचन नाम तियारो। जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात आपण? आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। मी आहे आपला मित्र कृष्णा। तुम्ही पाहत आहात भक्तांचा अनुभव। चला तर मग आजच्या अनुभवामध्ये या भक्ताच्या जीवनात घडलेली घटना आपण पाहू। या भक्ताने त्याच्या जीवनामध्ये जे सांगितलं आहे त्यामध्ये बरेचसे लोक दुःखी आणि बर्बाद झाले आहेत, परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेथे बजरंगबली असतात तेथे दुनियातील कोणतेच संकट राहत नाही। शेवटी काय झालं होतं या भक्ताच्या सोबत आणि कशी या भक्ताची मदत बजरंगबलीने केली, चला तर जाणून घेऊया। ध्यान लावून या व्हिडिओला पहा आणि समजून घ्या। सर्व भक्तांना प्रथम जय श्रीराम। मी माझं नाव गुप्त ठेवत आहे। कृष्णा भाऊ, मी हनुमान महाराजांची भक्ती मागच्या वर्षापासून करत आहे, तेही माझी कुंडलिका बनवली तेव्हापासून। तर त्या कुंडलीमध्ये मला हनुमान महाराजांची भक्ती करायला सांगितली होती, तेव्हापासून ही माझी हनुमान महाराजांची पूजा करायची पहिलीच वेळ होती। कारण आजपर्यंत ऐकत आले होते की स्त्रिया मुली हनुमान महाराजांची पूजा करत नसतात। हनुमान महाराजांची पूजा सुरू करून 2 महिने झाले होते, तर मला एक चॅनल दिसला। माझ्या हातून एक आवाज आला की चला पाहू हा व्हिडिओ। मग मी त्या चॅनलमधले सगळेच व्हिडिओ पाहून टाकले। भक्तांचा अनुभव पाहून माझ्यामध्ये विश्वास जागा झाला आणि आता मला असं वाटत होतं आता मी काही करू शकते। माझे पती आर्मीमध्ये आहे, ते ड्रिंक पण करतात। त्यांना ड्रिंक करायची सवय झाली होती। जेव्हा जेव्हा ते सुट्टीवर येतात तेव्हा तेव्हा मित्रांसोबत फिरतात, दारू पितात, बस ते तेवढेच करतात। घरामध्ये सासरे पण आहेत। माझ्या पतीला माझा काहीच विचार नव्हता की मी कशी राहते असेल। सुट्टीवर आलं की बस झगडे भांडण करतात। हे सगळं झाल्यावर मी खूप रडायची। मग मी माहेरी जाऊन 2-3 वेळेस संकल्प केला, एक वेळेस 100 पाठ, असे 11 दिवस संकल्प केला की माझे पती तुम्हाला शरण आले पाहिजे। त्यानंतर मग माझ्या पतीने आजपर्यंत कधीच उपवास केला नव्हता, तर ते आता हनुमान महाराजांचे व्रत करायला लागले, हनुमान चालीसा पाठ करायला लागले आणि आता ते स्वतःहून बोलले की आता मी दारू सोडणार आहे। एक दिवस पुन्हा आमच्यामध्ये भांडण झाले। भांडण तर आता आमच्यासाठी समानच गोष्ट झाली होती। रडणं पण आता सामान्य झालं होतं। पण त्या दिवशी जे अश्रू निघाले ते भगवंतापर्यंत पोहोचले की हे परमेश्वरा, ही दारू आमचा संबंध सोडून टाकेल, प्लीज आमचा संबंध वाचवा। हे सगळं झाल्यावर 2 दिवसांनी त्यांच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि दुखणं वाढतच गेलं आणि सोबतच टायफॉईड पण झाला। जेव्हा पोटात दुखणं आणखीच वाढत गेलं तेव्हा चेकअप केलं, तर डॉक्टरांनी सांगितलं की लिव्हरमध्ये पूज आला आहे। हालत खराब झाल्यावर त्यांना ICUमध्ये ॲडमिट केले। मग थोडे बरे वाटायला लागल्यावर ते थोडे दिवस घरी आले, परंतु त्रास कमी होत नव्हता। त्यांना पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला, लिव्हरमध्ये पुन्हा पूज झाला होता। त्यांना दुसऱ्यांदा मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। तिथल्या डॉक्टरांनी पुन्हा ICUमध्ये ठेवलं आणि मी ईश्वराला प्रार्थना करायला लागली, हे ईश्वर, आता ते दारू नाही पिणार, परंतु आता त्यांना बरे करा। पुन्हा त्यांचे टेस्ट झाले आणि त्यावेळेस प्रॉब्लेम ठीक व्हायला लागली। कृष्णा भाऊ, मी इथे काहीतरी सांगायचे विसरून गेले की हे तर झालं, पहिल्या वेळेस हॉस्पिटलला ते ॲडमिट झाले होते तेव्हा छोट्या दिवाळीच्या दिवशी त्यांना मी पाहायला गेले। तिथूनच मी जेव्हा घरी आले तेव्हा मी अचानक घाबरली की मला कोणीतरी पाहत आहे आणि परेशान करत आहे, परंतु मी त्यावर लक्ष केले नाही। मग माझ्यासोबत असं काही व्हायला लागलं की रोज रात्री 1:30 वेळेस माझे डोळे अचानक उघडायला लागले। मला असं वाटत होतं की मला कोणीतरी उठवत आहे। त्यावेळेस मला कुत्र्यांचा रडण्याचा आवाज यायचा। मला खूप भीती वाटायची, मला झोप येत नव्हती। मग मी मोबाईलवर हनुमान चालीसा लावून झोपायचे, तर आरामात झोप यायची। मी
हसायचं तर विसरून गेली होती. मला तर मरायचे विचार यायचे. मग माझे पती जेव्हा घरी आले तर मला पाहून बोलले, माझ्या समोरून बाजूला हो, तुला पाहून माझं रक्त सळसळ करतं, मारून टाकीन तुला. मी एकच चिंतेत राहायचे की असं काय झालं असेल त्यांना, का असे बर्ताव करतात. मला असे वाटायचे की हे माझे पती नाही. कृष्णाभाऊ, त्यांनी मला मारले पण मी त्यांना काहीच विचारले नाही की तुम्ही मला का मारले. मग सगळे काम आवरून मी रडतच झोपी गेले तर ते मला बोलले की तू उभी राहा, तू झोपली कशी आहे, दिवसभर आराम करत असते, चल काम कर, चल उठ. आणि त्यांना मला पुन्हा मारले. मग 3-4 दिवस माझ्यासोबत असंच होत राहिलं. मला कोणीतरी येऊन जागी करायचं आणि दिवसा पती माझ्यासोबत भांडण करायचे. 3ऱ्या दिवशी तर हद्दच झाली. माझ्या पतीने माझ्या गळ्यामध्ये फासा टाकला की तुला मी आता मारून टाकणार आहे. तर कसंबसं करून मी वाचले आणि दरवाजा बंद केला आणि घडलेली सगळी गोष्ट मी माहेरला सांगितली. माहेरवाल्यांनी सांगितले की त्यांची हालत आता ठीक नाही आहे, तू थोडे दिवस तिथेच थांब, सुट्टी संपल्यानंतर तुला बोलवून घेऊ. मी हनुमान महाराजांच्या मंदिरात गेली आणि खूप रडले की ईश्वरा, माझ्यासोबत असं काय होत आहे. ती शक्ती आपल्यापेक्षा काय मोठी नाही की ती आपण नाही थांबू शकणार. तिथंच हनुमान चालिसाचा पाठ करून घरी वापस आले. परंतु पुन्हा त्या रात्री ती घाबरून रडायला लागली. सकाळ झाल्यावर मी विचार केला की आता मला जगायचं नाही. मी मरायच्या गोळ्या घेऊन मी देवीच्या मंदिरात गेले, कारण की मी देवीला खूप मानते. मी देवीला बोलले की तुझ्या मंदिरासमोर उभी राहून मी मरणार आहे आणि मी जेव्हा गोळ्या खाणारच तर शेवटच्या क्षणी माझं मन बदललं आणि मी स्वतःच गोळ्या फेकून दिल्या आणि मनामध्ये आवाज येत होता की तू कमजोर नाही आहे, तू सामना कर. कृष्णभाऊ, मला मग एक रास्ता दिसला. जिथून मी कुंडली बनवली होती त्यांना फोन करून घडलेली सगळी कहाणी सांगितली की हा प्रकार दिवाळीपासून आमच्यासोबत असं घडत आहे. त्यांनी उपाय सांगितले, ते मी केले. मग त्या रात्री मी आरामामध्ये झोपले आणि सकाळी जेव्हा डोळे उघडले तर एकदम शांत वाटत होतं. परंतु ते सगळं गेलं नव्हतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या पतीची तब्येत पुन्हा खराब झाली होती. त्यांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं होतं. मग काही दिवस मी माझ्या माहेरला मूड फ्रेश करायच्या कारणाने गेले होते. तर माझ्या घरापेक्षा तिथला माहोल वेगळाच आहे. तिथे सगळे हनुमान महाराजांची आणि जगदंबा आईची पूजा करतात. प्रत्येक दिवशी हनुमान चालिसाचा पाठ करतात. पुन्हा एक दिवस मी स्वप्नामध्ये पाहिले की माझ्या घरावर 2 प्रेत आत्मा माझ्या मागे आलेली आहेत आणि मला शोधत आहे, मला एका कोपऱ्यात बोलवत आहे. तेव्हा माझे हनुमान महाराज आले. मी त्या प्रेत आत्म्यांना बोललो की माझ्यासोबत माझे हनुमान महाराज आहे, तुम्ही आता काहीच करू शकणार नाही. मग हनुमान महाराजांनी त्यांना मारून पळवले. त्या दिवसापासून मला कधीच खराब स्वप्न पडले नाही, कधी भीती वाटली नाही. आता काहीच भीती नाही, कारण की आता मला पूर्ण विश्वास झाला की जगदंबा माई आणि हनुमान महाराज माझ्यासोबत आहेत. आता दुनियातील कोणतीच खराब शक्ती आणि काहीच वाईट करू शकत नाही. तर सगळ्या भक्तांना एकच विनंती आहे, आपण ज्या कोणत्या देवी देवतांना मानतात त्यांच्यावर भरोसा ठेवा. ते स्वतः आपल्याला रस्ता दाखवतील आणि आपल्याला दुःखातून बाहेर काढतील. जगदंबा आणि हनुमान महाराजांच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये भरपूर परिवर्तन झाले आणि यापुढेही मला काही अनुभव झाले तर तुम्हाला नक्कीच सांगेन. तर मित्रांनो, पहिला आपण जेव्हा एखादा भक्त आपल्या ईश्वराकडे मदतीचा हात मागतो तर ईश्वर आपल्या भक्ताची मदत करायला येतातच. फक्त जरूरत आहे आपल्या विश्वासाची. तर पहा मित्रांनो, अशी आहेत आमची जगदंबा आई आणि हनुमान महाराज. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली हनुमान महाराजांविषयीची चमत्कारचा हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला कोणता पार्ट चांगला वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा, कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत श्री हनुमान महाराजांचा महिमा पोहोचला पाहिजे आणि लवकरात लवकर एका
नव्या अनुभवासोबत परत येऊ. तोपर्यंत जय श्रीराम.